शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा। पीएम किसान योजनेचा हप्ता या 20 जिल्ह्यामध्ये अखेर जमा होण्यास सुरुवात। संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की आता 20व्या हप्त्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये होणार का। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा। आता हप्ता वितरण्याचं काम आता होणार आहे, तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही पीएम किसान योजना आणि या पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा आता 20वा हप्ता जो आहे तो आता वितरित होणार आहे। 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीस 3 कामाची पूर्तता करायची आहे। सुरुवातीस तुम्हाला ई-केवायसी ही पूर्ण करणं गरजेचं आहे। पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो। त्या अनुषंगाने तुम्हाला जर हप्त्याचं वितरण योग्यद्वारे तुम्हाला करायचं असेल आणि हप्ता आणायचा असेल तर ओटीपी बेस्ड ई-केवायसी बायोमेट्रिक आधारित पद्धतीने अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। आता तुमचं 31 मे पर्यंत यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि यासाठी मित्रांनो तुमचे बँक खाते अद्ययावत ठेवणे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, तुमचे बँक खाते सक्रिय आणि आधार कार्डची संलग्न असणं फार महत्त्वाचं आहे। जर तुमचे बँक खाते बंद किंवा निष्क्रिय झाले असेल म्हणजे बंद पडले असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। ते काम पूर्ण करणं गरजेचं आहे, म्हणून बँक खातं आताच तुमचं अद्ययावत करून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्या अनुषंगाने हे काम करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। हे दोन्ही कामे पूर्ण करा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि जो बेल आयकॉन आहे तो ऑल प्रेस करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू